हॅलो, नमस्कार अँड वेलकम टू रूबरू विथ अनु. आपल्या घरामध्ये, तुमच्या, माझ्या, प्रत्येकाच्या घरामध्ये कधी ना कधी कुठली तरी मेडिकल इमर्जन्सी ही नक्की आली असेल. पण नेमकं त्यावेळेला करायचं काय? त्या गोल्डन आवरमध्ये फर्स्ट एड कशी असली पाहिजे, कोणी केली पाहिजे, कशा प्रकारे झाली पाहिजे, अत्यंत महत्त्वाचा विषय प्रेक्षकांनो समजून घेणं गरजेचं आहे. आणि आत्ताचा जो काळ आहे, आत्ताचा जो पिरियड आहे, ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या असंख्य घटना आपल्या आजूबाजूला घडताना आपल्याला रोज दिसत आहेत, ऐकू येत आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर जिममध्ये देखील यंग मुलं आज कोलॅप्स होऊन पडताना दिसत आहेत. अशा वेळेला नेमकं करायचं काय? पॅनिक सगळेच जण होतात, पण मदत कशी केली पाहिजे हा महत्त्वाचा भाग. आणि त्याच दृष्टिकोनातून आज आपण एक अत्यंत महत्त्वाची चर्चा या पॉडकास्टमध्ये घडवून आणणार आहोत. आणि ती म्हणजे फर्स्ट एडबद्दलची. नेमकी फर्स्ट एड त्या गोल्डन आवरमध्ये कशी झाली पाहिजे. आणि या संपूर्ण अनुषंगाने आज आपण रूबरू विथ अनुमध्ये चर्चा करण्याकरता अर्थातच एक नवीन व्यक्ती आपल्यासोबत असणार आहे. आणि ते म्हणजे डॉक्टर श्रुती अरबट्टी पत्की. त्या स्वतः ॲनेस्थेशिओलॉजिस्ट आहेत आणि त्याचबरोबर अनुबंध फर्स्ट एड अकॅडमी त्यांची स्वतःची संस्था आहे. त्या CEO आणि फाउंडर आहेत त्या संस्थेच्या. आणि या संस्थेच्या माध्यमातून इमर्जन्सी मॅनेजमेंट असेल, फर्स्ट एड ट्रेनिंगचे कोर्सेस असतील, या संपूर्ण अनुषंगाने त्या स्वतः मार्गदर्शन देखील करत आहेत. डॉक्टर श्रुती, तुमचं रूबरू विथ अनुमध्ये अगदी मनापासून स्वागत. वेलकम. नमस्कार. थँक्यू. तर डॉक्टर, जसं मी म्हटलं की एक महत्त्वाचा विषय आपण घेऊन आलो आहे रूबरू विथ अनुमध्ये. आणि का महत्त्वाचं म्हणते, जसं मी आत्ता उदाहरण पण दिलं की अशी जेव्हा सिच्युएशन होते, एकदम मेडिकल इमर्जन्सी येते आणि विच इज व्हेरी कॉमन की बऱ्याच वेळेला असं होतं आणि आपण पॅनिक खूप होतो की काय नेमकं करायचं आहे, काय झालं असेल. मेडिकल हेल्प मागवली जाते, आपण पटकन ॲम्ब्युलन्सला फोन करतो, डॉक्टरांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टी करून ती मदत आपल्यापर्यंत येईपर्यंतचा जो महत्त्वाचा पिरियड आहे त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं, त्या दृष्टिकोनातून फर्स्ट एड खूप महत्त्वाची आहे. मला वाटतं डॉक्टर फर्स्ट एड हा शब्द सगळ्यांना माहिती असतो, परंतु त्या फर्स्ट एडमध्ये नेमकं काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तर त्या अनुषंगाने मला प्रथम तुमच्याकडे येताना हेच विचारायचं आहे की फर्स्ट एड म्हणजे नेमकं काय, ती कोणी कधी केली पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं की मेडिकल ट्रीटमेंट आणि फर्स्ट एड याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय असू शकतो, काय सांगाल? सो बेसिकली तेच प्रथमोपचार किंवा फर्स्ट एड हे सगळ्यांनी ऐकलेलं असतं. आणि आम्ही पण जेव्हा ट्रेनिंग्स वगैरे करतो तेव्हा हा पहिलाच प्रश्न असतो की फर्स्ट एड म्हणजे काय. एक्झॅक्टली. फर्स्ट एड हे पहिल्यांदा ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात काय येतं, तर प्रत्येकजण बँडेड, डेटॉल किंवा बँडेजचा बॉक्स किंवा असं काहीतरी सांगतात. सो बेसिकली फर्स्ट एड हा लार्जली इट इज अ ॲब्सेंट कॉन्सेप्ट. इंडियामध्ये कोणालाही म्हणजे आपली चर्चा होत नाही, शाळांमध्ये होत नाही, घरांमध्ये होत नाही, कॉलेजमध्ये नाही, प्रोफेशनमध्ये नाही. सो बेसिकली फर्स्ट एड हे लार्जली इट्स अन ॲब्सेंट कॉन्सेप्ट. फर्स्ट एड इज म्हणजे डेफिनेशन वाईज जर बघायला गेलो तर इट इज समथिंग दॅट यू डू इमिडिएटली बट टेम्पररीली टू मॅनेज द सिच्युएशन टिल परमनंट ट्रीटमेंट कॅन बी गिव्हन. ओके. म्हणजे फर्स्ट एड हे ट्रीटमेंट नव्हे. करेक्ट. ओके. ट्रीटमेंट कोण देणार? डॉक्टर्स. कुठे देणार? हॉस्पिटलच्या आत. आउटसाइड द हॉस्पिटल डॉक्टर सुद्धा फर्स्ट एडर असतो. बरं. इवन आउटसाइड हॉस्पिटल डॉक्टर सुद्धा हा फर्स्ट एडरच असतो. कारण आमचं जे प्रशिक्षण आहे ते हॉस्पिटलच्या आतमध्ये मिळालेलं आहे. वेर इज द बेस्ट प्लेस दॅट वी कॅन गिव्ह द ट्रीटमेंट इनसाइड द हॉस्पिटल. करेक्ट. तुमचा जीव आम्ही हॉस्पिटलच्या आतमध्ये सर्वात जास्त चांगलं वाचवू शकतो. हॉस्पिटलच्या बाहेर आम्ही पण तेच करणार आहोत जी कॉमन मॅन सामान्य माणसं करणार आहोत. सो फर्स्ट एड इज एनिथिंग दॅट यू डू इमिडिएटली बट टेम्पररीली टू मॅनेज द सिच्युएशन टिल ट्रीटमेंट कॅन बी प्रोव्हाइडेड. सो ऑर ॲडव्हान्स्ड मेडिकल एड कॅन बी ब्रॉट इन. सो जेव्हा एमर्जन्सी होते त्यावेळेला डॉक्टर किंवा नर्स किंवा पॅरामेडिकल स्टाफ ह्यांना शोधायची गरज नाही आहे. वी आर ऑल केपेबल इनफ. आपण सक्षम आहोत की आपण फर्स्ट एड देऊ शकतो. आणि तो जो काळ आहे, तुम्ही जसं गोल्डन आवर म्हणत होता, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ गोल्डन पिरियड. कारण प्रत्येक सिच्युएशनमध्ये तो गोल्डन जो पिरियड आहे तो वेगवेगळा आहे. सो दॅट गोल्डन पिरियड मॅनेज करण्याकरिता आपल्याला काय केलं पाहिजे ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. सो वेन वी आर प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग्स, आमच्याकडे हे एक मोटो आहे. आम्ही हे म्हणतो, सिर्फ अच्छा इंसान होना काफ़ी नहीं है फर्स्ट एड देने के लिए. फर्स्ट एड देने के लिए उसके नियम पता होने चाहिए अँड त्याचं कसं काय, त्याचे काय रिच्युअल्स आहेत, त्याचे काय नियम आहेत आणि त्याचे काय प्रोटोकॉल्स आहेत हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये फर्स्ट एड बदलते. प्रत्येक सिच्युएशनमध्ये काय नाही केलं पाहिजे हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर.
मला वाटतं जसं तुम्ही आता म्हणालात की जसं तुमच्या संस्थेच्या माध्यमातून हे ट्रेनिंग कोर्सेस तुम्ही करताय, मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे ही. कारण मी जसं सुरुवातीला पण म्हटलं डॉक्टर की पॅनिक सगळेच जण होतात आणि मग त्या पॅनिक सिच्युएशनमध्ये बऱ्याच वेळा चुका होतात माणसांच्या हातनं. जसं तुम्ही आता म्हणालात की काय करावं यापेक्षा काय करू नये हे खूप माहिती असणं गरजेचं आहे, तो अवेअरनेस येणं गरजेचं आहे आणि त्याच माध्यमातून आपण हे करण्याचा प्रयत्न करतोय, तो अवेअरनेस आणण्याचा. तर अशा वेळेला जसं तुम्ही एक वाक्य मगाशी म्हटलं तसं तुमच्याच अनुबंधाच्या ह्याच्यामधनं सगळ्यामधनं जाताना मला पण एक वाक्य दिसलं होतं खूप चांगलं, जे मला वाटतं मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. ते म्हणजे यू डोंट नीड टू बी अ डॉक्टर टू सेव्ह अ लाईफ, यू जस्ट नीड टू रेकॉग्नाइज अँड रिस्पॉन्ड. मला वाटतं ह्याच्यातच सगळं आलं असं म्हणायला डॉक्टर हरकत नाहीये. पण तरी सुद्धा त्याच्याकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो जर का कुठेतरी या ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रोफेशनली आपल्याला घेता आला तर मग खरंच तुम्ही डॉक्टर नसलात तरी तो गोल्डन पिरियड आपल्याला खूप महत्त्वाचा ठरू शकतो टिल एक मेडिकल हेल्प आपल्याला मिळेपर्यंत. तर मग त्या दृष्टिकोनातनं असं होतं ना डॉक्टर की आता एक गोष्टीचा जर का आपण विचार केला तर हार्ट अटॅक आता सगळ्यात कॉमनली दिसणारी गोष्ट, जसं मी आता उदाहरण पण तेच घेतलं कारण ते खूप प्रकर्षाने आज डॉक्टर ऐकू येत आहे की यंग मुलं आज जिममध्ये कोलॅप्स होऊन पडत आहेत आणि मग खरंच त्या गोल्डन पिरियडमध्ये काय करायचं हे तिथल्या कोणाला सुचत नाही आणि मग अशा वेळेला तो वेळ निघून जातो कुठेतरी. तर मग काय म्हणजे मग आता हार्ट अटॅक जेव्हा येतो तेव्हा मग नेमकं ह्या फर्स्ट एडच्या दृष्टिकोनातून काय करता येऊ शकतं, कसं ओळखायचं आणि जसं तुम्ही म्हणालात काय करायचं त्याचबरोबर आपण काय करू नये हे पण सांगितलं तर बरं होईल. राईट. सो बेसिकली हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके. सो हार्ट अटॅक इज अ प्लंबिंग प्रॉब्लेम, म्हणजे आपण पाईप चोकअप झाले घरात तर मग आपण प्लंबरला बोलवतो. तसंच हार्टला जे रक्तवाहिन्या आहेत जे रक्त पोचवतात ते जर ब्लॉक झाले तर एका हृदयाच्या हिश्श्याला रक्तपुरवठा पोचत नाही. त्यावेळेला जेव्हा तो दॅट पार्ट ऑफ द हार्ट जेव्हा त्याला इजा व्हायला लागते तेव्हा हार्ट अटॅक होतो. पण हार्ट सध्या काम करत आहे, रक्तपुरवठा कमी का होईना स्ट्रेंथमध्ये किंवा पॉवरमध्ये हार्ट इज स्टील वर्किंग. सो मेंदूला रक्तपुरवठा अजून चालू आहे. पर्सन इज एबल टू ॲक्च्युअली रिस्पॉन्ड म्हणजे प्रतिक्रिया देऊ शकतो. म्हणजे आपण हाक मारली तर कदाचित रिस्पॉन्स देईल. पण कार्डियक अरेस्ट हा असा विषय आहे की कार्डियक अरेस्ट म्हणजे अरेस्ट, हृदयाचं काम बंद झालेलं आहे, म्हणजे हृदयाचे ठोके बंद झालेत, रक्तपुरवठा बंद झालेला आहे, मेंदूला रक्तपुरवठा पोचत नाहीये. सो जो कुठला माणूस असेल तो चालताना, बोलताना, गाताना, डान्स करताना तुम्ही तसेच व्हिडिओज बघितलेही असतील, तो लगेच खाली जमिनीवर कोसळलेला आहे. दिस इज मोर कार्डियक अरेस्ट रादर दॅन हार्ट अटॅक. करेक्ट. इट कुड बी बिकॉज ऑफ हार्ट अटॅकमुळे होऊ शकतं, पण कार्डियक अरेस्ट कुठल्याही गोष्टीमुळे होऊ शकतं. म्हणजे हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक शॉक लागला, इलेक्ट्रोक्युशन, त्याच्यामुळे कार्डियक अरेस्ट येऊ शकतं. लहान बाळांना जर जुलाब होत असतील, शरीरातनं पाणी जात आहे, आई वडिलांना कदाचित एज्युकेशन नाहीये की ORS पाजायला पाहिजे किंवा ते जेवढं पाणी बाहेर गेलं ते रिप्लेस केलं पाहिजे किंवा हॉस्पिटलला जाऊन सलाईन लावायला पाहिजे, हे जर त्यांना ज्ञान नसेल तर शरीरातनं खूप सारं पाणी निघून गेल्यामुळे त्या लहान बाळाला सुद्धा कार्डियक अरेस्ट होऊ शकतं. कोणी बुडत असेल पाण्यात, ऑक्सिजन नाही मिळालं त्यामुळे पण हृदय बंद पडू शकतं, तेव्हाही कार्डियक अरेस्ट होऊ शकतं. सो कार्डियक अरेस्ट हा जो कॉन्सेप्ट आहे दॅट कॅन हॅपन बिकॉज ऑफ एनिथिंग. कुठल्याही गोष्टींमुळे कार्डियक अरेस्ट होऊ शकतं. पण हार्ट अटॅक इज व्हेरी पर्टिक्युलर. ज्यांना हृदयाचा विकार आहे ते डायग्नोज्ड असेल किंवा अनडायग्नोज्ड असेल, ज्यांना हृदयाचा विकार आहे, ज्यांचे रक्तवाहिन्या ब्लॉक्ड आहेत, त्यांना हा हार्ट अटॅक येणार. कारण द विंडो पिरियड हिअर, द गोल्डन पिरियड फॉर हार्ट अटॅक इज 3 hours. कारण 3 hours मध्ये तुम्ही एक स्टॉप गॅप ॲडव्हान्स्ड फर्स्ट एड इज व्हॉट वी हॅव, विच इज कॉल्ड थ्रॉम्बोलिसिस. म्हणजे रक्त ते जे ब्लॉक झालेलं आहे ते ब्लॉक काढण्यासाठी देर इज अ इंजेक्शन जे रक्त पातळ करतं आणि ते ब्लॉकला थोडंफार कमी म्हणजे वाढू देत नाही ॲक्च्युली क्लॉटला. सो रक्तपुरवठा थोडाफार का होईना मेंटेन राहू शकतं जोपर्यंत तुम्ही ॲक्च्युअली अँजिओग्राफी करून ते ब्लॉक काढत नाही, बिकॉज दॅट इज फायनल ट्रीटमेंट. पण फर्स्ट एड इज त्या व्यक्तीला थ्रॉम्बोलिटिक सेंटर किंवा अँजिओग्राफी सेंटर, जिथे आपण कॅथलॅब जे म्हणतो, तिथे त्यांना पोहोचवणं खूप गरजेचं आहे. सो आधी तर रेकग्नाइज करणं म्हणजे यू हॅव टू हॅव अ हाय डिग्री ऑफ सस्पिशन. म्हणजे तुम्हाला शंका असली पाहिजे की कदाचित हे हार्ट अटॅक असू शकतं. दुर्लक्ष न करणं, आयडेंटिफाईंग आणि मग इमिडिएटली हॉस्पिटलला नेणं गरजेचं आहे. तर तुम्ही कसं नेता ह्याच्यावरती खूप आम्ही भर देतो की त्या व्यक्तीला चालवू नका. कारण कसं होतंय, रक्तपुरवठा कमी पडतोय हृदयाच्या कामाला, हृदयाचं काम खूप जास्त वाढलेलं आहे पण
रक्तपुरवठा नाहीये. करेक्ट. इट इज लाईक डिमांड सप्लाय. म्हणजे आपण 1000 तासाचं काम करू आणि 1 तासाचा पगार मिळतो. सो इट इज लाईक अ डिमांड सप्लाय रेशो मिसमॅच. सो काम कमी करा, म्हणजे जो काय सप्लाय मिळतो आहे ऍटलीस्ट तो तरी तोपर्यंत, म्हणजे हॉस्पिटलला जाईपर्यंत दॅट विल सफाईज. म्हणजे हार्ट विल नॉट स्टॉप. राईट. हार्ट आता काम करत आहे. करेक्ट. इथे CPRचा काहीच रोल येत नाही. मी आता तुम्हाला तेच विचारणार होते, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की हार्ट अटॅक म्हटल्यानंतर CPR नाही. तर काय आपण ते क्लॅरिफाय करणं खूप गरजेचं आहे. सो बेसिकली लाईक आय सेड, डिमांड सप्लायचा इश्यू आहे की हृदय काम करत आहे पण इट इज नॉट गेटिंग ब्लड सप्लाय. ओके. राईट. सो तुम्ही CPR करताना नक्की काय करता? यू आर बिकमिंग द हार्ट अँड द लंग्स ऑफ दॅट विक्टिम. ओके. तुम्ही त्या माणसाचं हृदय बनता, कारण त्याचं हृदय बंद पडलेलं आहे तेव्हा आपण CPR देतो. म्हणजे 2 हाडांच्या मध्ये, हे जे आपलं जे मध्यभागेला हे जे हाड आहे ह्याच्या खाली आपलं हृदय असतं. ओके. तर त्याच्या खाली आपला मणका असतो. या 2 हाडांच्या मध्ये आपण हृदयाला पंप करतो आणि रक्तपुरवठा चालू ठेवतो जेव्हा हृदय बंद पडलेलं आहे. पण हार्ट अटॅक मध्ये अजून हृदय बंद पडलेलं नाहीये. व्यक्तीला विचारलं तर ते बोलू शकतात ना, छातीत दुखतंय, घाम येतोय, काहीतरी अबनॉर्मल झालंय असं वाटतं, काहीतरी वेगळं वाटतंय आपल्याला, हे बोलू शकतात, प्रतिक्रिया देत आहेत. करेक्ट. जेव्हा माणूस प्रतिक्रिया देतोय किंवा त्याचा श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत हृदय चालू आहे. ओके. मग तेव्हा CPR द्यायचा नाही. येस. कारण तुम्ही CPR दिलं तर त्याला नक्कीच दुखणार आहे, वेदना, यू आर पेन देता आहात. पेन दिल्यावर हृदयाचे ठोके वाढतात का कमी होतात? ऑब्व्हियसली वाढतील. येस. हृदयाचं काम वाढेल, ऑक्सिजनची रिक्वायरमेंट वाढेल, पण रक्तपुरवठा मिळत नाही कारण ब्लॉकेजेस आहेत. सो काम वाढत असताना जर तुम्ही CPR दिलं तर द हार्ट विल स्टॉप फास्टर. सो हार्ट अटॅकमध्ये CPR आयडियली शुड नॉट बी गिव्हन, कारण इट इज काउंटर प्रोडक्टिव्ह. म्हणजे बेसिकली ते म्हणजे इट इज नॉट द ट्रीटमेंट. सो CPR हॅज टू बी गिव्हन ओनली इन कार्डियक अरेस्ट. सो आपल्याकडे हे जे काय व्हॉट्सॲपवर एवढे जे काय आपल्याला व्हिडिओज बघायला मिळतात, 90% ऑफ द व्हिडिओज आर बिकॉज आपल्याकडे अज्ञान खूप आहे. अवेअरनेसच नाही आहे. सो ते अवेअरनेस क्रिएट करण्याकरिता वी आर डुईंग अ लॉट ऑफ वर्क इन दॅट मॅनर. पण काय होतं, ॲट द एंड ऑफ द डे जोपर्यंत ट्रेनिंग घेत नाहीत, ते एन्व्हायरमेंट क्रिएट होत नाही, तोपर्यंत दिस इन्फॉर्मेशन इज गोइंग टू बी अ लिटल डिफिकल्ट रीचिंग आउट. नक्कीच नक्कीच. सो हृदय म्हणजे दिल का दौरा किंवा हृदयविकार किंवा हार्ट अटॅक ह्याच्यामध्ये आपण CPR देत नाही. आपण CPR फक्त आणि फक्त कार्डियक अरेस्टमध्ये देतो. मला वाटतं हे डिफरन्शिएट करून सांगणं खूप गरजेचं होतं, कारण तुम्ही जसं म्हणालात तसं हार्ट अटॅक किंवा हार्ट रिलेटेड काही झालं आणि माणूस कोलॅप्स झाला की आजकाल लोकांना माहिती झालंय की CPR द्यायचा, पण मग तो कधी द्यायचा आणि कधी नाही द्यायचा हे सांगणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की आता यावरती ट्रेनिंग प्रोग्राम तुम्ही घेता आणि मला वाटतं ते खूप गरजेचं आहे, कारण तिथेच या सगळ्या गोष्टी आणखीन चांगल्या पद्धतीने आपण क्लॅरिफाय करू शकतो. त्यांना ते प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही देत असाल. काही एक्झाम्पल्स असतील तुमच्याकडे अशी, किंवा काही असे अनुभव तुमच्यापर्यंत पण पोहोचले असतील की योग्य पद्धतीने फर्स्ट एड दिली गेली आहे किंवा योग्य पद्धतीने दिली नाही गेली आहे, त्याच्यामुळे काही लॉस झाला आहे, असं काही सांगू शकतो आपण? सो बेसिकली आय हॅव दिस, म्हणजे खूप सारे आहेत. एस्पेशली जनरली काय होतं, सीजर्स किंवा आकडी, हा जो प्रकार आहे आपल्याला अजूनही लोकांना विचारलं, आम्ही ट्रेनिंगमध्ये पण विचारतो, तुम्ही पहिले सांगा काय फर्स्ट एड देणार, तर अजूनही आपण कांदा, लसूण चप्पल, कोल्हापुरी चप्पल नाकाला लावणे. आम्ही एका जिम इन्स्ट्रक्टर्सच्या ट्रेनिंगला गेलेलो, तर तिथे ते एक मुलगा उठून उभं राहायला म्हणला, 20 दिवस न धुतलेले सॉक्स नाकाला लावा. म्हणजे दॅट्स अ न्यू क्रायटेरिया फर्स्ट एड बॉक्समध्ये ठेवण्यासारखा. सो बेसिकली आपण अजूनही त्या काळात आहोत वेअर पीपल थिंक की हे असे विचित्र उग्र वास वगैरे दाखवल्याने सीजर्स थांबतील किंवा आकडी थांबेल किंवा बेशुद्ध झालेला माणूस उठून बसेल. सो सायन्सचा आणि ह्याचा काहीच संबंध नाही, म्हणजे दूरपर्यंत काहीच संबंध नाही आहे. पण वी आर स्टील इन दॅट इरा, कारण हा कॉन्व्हर्सेशनच नाही आहे, म्हणजे आपण हे बोलतच नाही या विषयात कुठे. सो म्हणजे इट्स नोबडीज फॉल्ट, बट ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला अजूनही. सो आकडीच्या विषयात आम्हाला खूप असे एमर्जन्सीजमध्ये आम्हाला असं जाणवतं की लोकांना माहीत नाही आहे काय केलं पाहिजे. इनफॅक्ट फॉर ऑल सिच्युएशन्स, म्हणजे स्नेक बाईट असेल, काय केलं पाहिजे, अजूनही पायाला बांधून कापून म्हणजे ते रक्तस्राव करून मग घेऊन येतात, म्हणजे त्यांनी कॉम्प्लिकेशन्स खूप वाढतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे सांगायचं झालं तर खूप रिसेंटली आमच्याकडे एक स्नेक बाईट यंग मुलगी होती,
तिला घेऊन आलेले, पूर्ण हात बांधून टाईट, हाताला चावला होता. ती खेळत होती, लहान मुलगी, मला वाटतं 3 का 4 वर्षाची मुलगी असेल. तर खाली खेळत असताना साप चावला. हिरव्या रंगाचा होता, त्यामुळे धामण असू शकते असं त्यांचं म्हणणं होतं. वी डिडंट नो. नाउ वेन शी केम, पूर्ण हात सुजला होता, पूर्ण निळा पडला होता. आणि आम्हाला लिटरली तिला मग ऑब्व्हियसली आम्हाला टेस्ट करून मग अँटी स्नेक व्हॅनम द्यावं लागलं. पण ते हात बांधून ते माथेरानवरनं आले होते, म्हणजे 2-2.5 तास ट्रॅव्हल करून आलेले. त्यामुळे ते हात जो बांधला होता त्याच्यामुळे पूर्ण सूज आली होती हातावर आणि पूर्ण असा निळा पडला होता. तर आम्हाला लगेच ते ऑपरेशनसाठी घेऊन ते सगळं, म्हणजे ते ती जी सूज होती ती काढली नसती तर मग तो हात कापायला लागला असता आपल्याला. सो ह्या काय म्हणतात, इग्नोरन्समुळे किंवा मिसकन्सेप्शन्समुळे जे चुकीचे फर्स्ट एड दिले जातात त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन जास्त होतात. म्हणजे माणसाचा जीव वाचेल पण हात किंवा पाय मग गेला असेल तर मग ते पुढे क्वालिटी ऑफ लाईफ डेफिनेटली अफेक्ट होते. सो असे भरपूर, मग आकडीच्या ह्याच्यात पण आकडी जर कोणाला येत असेल तर मग त्यांना हातपाय रिस्ट्रेन करणं किंवा त्यांना झटका येऊ नये म्हणून हातपाय दाबून ठेवणं किंवा तोंडात काहीतरी चमचे वगैरे घालणं, रुमाल घालणं. सो आय हॅव दिस म्हणजे आय हॅव व्हेरी क्लोज अक्वेंटन्स ज्यांचं हे पर्सनल एक्सपिरियन्स आहे. ते लहान मुलगा फिट्स येत होते त्यामुळे पहिल्यांदीच आले होते आयुष्याला, आणि लहान मुलगा तर हात म्हणजे जीभ चावू नये म्हणून बोट हात घातला होता. तर शी कुड नॉट ऑपरेट फॉर नेक्स्ट 1 month कारण हात पूर्ण असं कट झाला होता. सो दीज आर ऑल कॉम्प्लिकेशन्स आणि वी हॅव हॅड पेशंट्स ज्यांचे फ्रॅक्चर्स, लिगामेंट टेअर्स, कारण रिस्ट्रेन करतात फिट्स येताना. सो ऑल ऑफ दीज थिंग्स वी हॅव एक्सपिरियन्स्ड, कारण माहितीच नाहीये काय केलं पाहिजे. नक्कीच. पण जसं म्हणूनच आपण म्हणतोय की तो एक गोल्डन पिरियड आहे आणि त्याच्यामध्येही फर्स्ट एड केली पाहिजे आणि ती कशी केली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. पण मग त्याच अनुषंगाने जसं आपण हार्टबद्दल बोललो आणि अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपण त्याच्यात क्लॅरिफाय केल्या. सेकंडरी त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक येतो तो म्हणजे बर्न्सचा, डॉक्टर. कारण अजूनही बऱ्याचशा ठिकाणी अशा घटना पण घडताना दिसून येतात अजूनही, गावांमध्ये म्हणते मी स्पेसिफिकली, किंवा घरांमध्ये सुद्धा ॲक्सिडेंटली सुद्धा बऱ्याच वेळेला बर्न्स होतात. लहान मुलांमध्ये पण ते खूप कॉमनली दिसतात अशा वेळेला. तर मग बर्न्स झाल्यानंतर सुद्धा जसं तुम्ही म्हणालात तसं की पूर्वानुपार ज्या गोष्टी चालत आल्यात ना डॉक्टर, कुठेतरी अजूनही त्याचाच पगडा आमच्यावरती सुद्धा आहे. बिईंग अ कॉमन पर्सन, आम्हाला जे बघितलंय आम्ही किंवा आम्हाला जे माहिती आहे तेच आम्ही पण सुद्धा पुढे करतोय. पण ते कुठेतरी आज बदललं पाहिजे. तो फर्स्ट एड एक्झॅक्ट काय केला पाहिजे हे आपण समजून घेताना मग काय होतं या बर्न्समध्ये पण की पटकन काहीतरी चुनाच टाकला किंवा पटकन काहीतरी घरातलं त्याच्यावरती कोलगेट. अगदी बरोबर. सो मग काय म्हणजे नेमकं बर्न्स बद्दल तुम्ही काय सांगाल? ती फर्स्ट एड कशी असली पाहिजे आणि कशा प्रकारे केली पाहिजे? मग सर्वात आधी एकदा समजून घेऊयात की बर्न्स नक्की म्हणजे काय. नक्की. सो आम्ही ट्रेनिंग देताना सुद्धा हेच एक्झाम्पल देतो. तर नॉनव्हेज तर सगळेच खात असतात, राईट. सो नॉनव्हेज आपण कसं शिजवतो, पण हीट देतो, राईट. वी गिव्ह हीट, म्हणजे ते आपण शिजवताना खाली हीट दिल्यानंतर ते शिजतं, बरोबर. तर आपल्या शरीराला पण जर हीट मिळालं तर एक्झॅक्टली दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट्स हॅपनिंग हिअर. ओके. म्हणजे ते ऍक्च्युली शिजतंय. तर आपल्याला ते टेम्परेचर कमी केलं नाही लगेच तर मग ते आतल्या आत शिजत राहील. सो तुम्ही वरनं लगेच काहीतरी लावलं तर ते दम बिर्याणी सारखं आपण अजून ते ऍब्सोल्युटली. कारण मला आमच्या ट्रेनिंगमध्ये हे पण बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्ही बटर लावतो, म्हणजे लोणी लावतो किंवा तूप लावतो. म्हटलं म्हणजे मग त्याच्यावर मसाले म्हणजे तेवढंच राहिलं. सो बेसिकली यू आर ट्रॅपिंग द हीट इन साईड, राईट. त्यामुळे ते हीट बाहेर गेलं पाहिजे, तिथलं टेम्परेचर लवकरात लवकर कमी झाला पाहिजे. सो त्याच्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय आहे, पाण्यात हात घालणे और म्हणजे पाणी घालणे किंवा सो बेसिकली व्हेरियस टाइप्स ऑफ बर्न्स. म्हणजे शरीरावरती लाईक कपड्यांना आग लागलेली आहे तर व्हॉट यू से इज स्टॉप, ड्रॉप अँड रोल. म्हणजे लगेच त्या माणसाला थांबवा, नाही तर ते असं बेसिकली ज्यांच्या अंगावर आग लागलेली ते काय असे स्थिर उभे राहिलेले नसणार आहेत, ते श्रीलंकेत हनुमान फिरलेले तसे फिरत राहणार आहेत. सो त्यांना व्हॉट यू से स्टॉप, ड्रॉप अँड स्टार्ट रोलिंग. म्हणजे जमिनीवर तुम्ही जिथे आहात तिथे थांबा, जमिनीवर म्हणजे यू लिटरली लाय डाऊन, खाली झोपा आणि रोल करायला लागा. म्हणजे ऑक्सिजन कट ऑफ झालं पाहिजे. ओके. तोपर्यंत कोणीतरी हातात रुमाल असेल किंवा टॉवेल असेल, जे काय असेल त्यांनी यू जस्ट
फटके मारून ते आग विझवायचा प्रयत्न करा. तोपर्यंत कोणीतरी पाणी घेऊनच येईल, तोपर्यंत कोणी दुसरं काहीतरी करेलच, राईट. सो दॅट इज द फर्स्ट. सेकंड इज इमिडिएटली जे काय ज्या कपड्यांना आग लागलेली आहे ते फर्स्ट काढा बिफोर दे स्टिक टू युअर स्किन. आणि ते लगेच चिकटतात. चिकटल्यानंतर काढताना अख्खी स्किन निघेल. सो दॅट इज फर्स्ट थिंग दॅट यू डू. म्हणजे जे काय कपड्यांना आग लागलेली आहे ती सगळी काढा. स्वेलिंग येते नंतर, जिथे जिथे भाजलेलं आहे तिथे स्वेलिंग येते, तर हातातले बांगड्या, वॉच, अंगठ्या सगळंच बाहेर काढा आधी, सो दॅट ते स्वेलिंग येऊन रक्त संचार जे आहे म्हणजे दॅट सर्क्युलेशन शुड नॉट स्टॉप. आफ्टर दॅट द फर्स्ट थिंग यू डू इज रिड्यूस द टेम्परेचर, आणि दॅट कॅन बी डन बाय रूम टेम्परेचर वॉटर. आता आपल्याकडचं रूम टेम्परेचर म्हणजे 40 पण जातं. सो 20 to 25 डिग्रीज टेम्परेचरचं पाणी. फ्रीजमधलं पाणी नाही. अच्छा, फ्रीजमधलं पाणी नाही. थंड शीतळ पाणी असं आम्ही सांगतो. सो बेसिकली कूल वॉटर, नॉट कोल्ड. ओके. सो दॅट इज. आणि कधीपर्यंत पाण्यात हात घालायचा आहे, जोपर्यंत ते जळजळ जी आहे ती जात नाही. 20 to 40 मिनिट्स लागतात कित्येक वेळेला. तोपर्यंत काही लावू नका, काहीच नाही. ऑल द न्यूअर गाईडलाईन्स आहे, तुम्ही ते बर्नॉल, सिल्वर सल्फ डायझिंग ते सुद्धा आता आम्ही लावत नाही जोपर्यंत ती जळजळ जात नाही. आणि नंतर पाहिजे असेल आणि जर ऍक्च्युअल त्वचा निघालेली आहे म्हणजे ब्रीच आहे, तर अँटीबायोटिक पण कुठलंही तुम्ही अँटीबायोटिक, अँटीसेप्टिक सोल्युशन्स, लोशन्स आहेत तेही लावू शकता. दीज डेज वी डोंट रेकमेंड एनिथिंग. तुम्ही स्टेराईल फक्त बँडेज असेल तर ते कव्हर करून ठेवा, कारण दॅट हीट हॅज टू गो आउट. राईट. कारण जेवढं ते आतमध्ये राहील तेवढे डीप बर्न्स होतील. सो फर्स्ट डिग्री बर्न्स आर सुपरफिशियल बर्न्स, त्यामुळे दॅट इज वन ऑफ द बेस्ट बर्न्स. म्हणजे कित्येक वेळेला आपल्याला लागतं, चटका लागतो, पण त्याचे ना हे डाग पण राहत नाहीत, स्कार्स पण होत नाहीत. दॅट इज बेस्ट. फर्स्ट डिग्री इज बेस्ट. सो वी वॉन्ट टू लिमिट इट टू फर्स्ट डिग्री. पण जोपर्यंत तुम्ही पाण्यात हात घालत नाही किंवा वरनं काही लावून ठेवलं तर ते सेकंड डिग्री, थर्ड डिग्रीपर्यंत पण ते पुढे जाऊ शकतात, विच इज मोर डेंजरस. सेकंड डिग्री, थर्ड डिग्री आजही जर एरिया जास्त असेल तर इट इज आजही जीवाला धोका आहे. त्यामुळे इवन विथ ऑल द मॉडर्न मेडिसिन दॅट वी हॅव, जेवढे काही टेक्नॉलॉजी आहे, वी स्टील हॅव व्हेरी हाय मॉर्टॅलिटी. म्हणजे जीव जाण्याची शक्यता किंवा कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता खूप जास्त आहे विथ हायर डिग्री बर्न्स. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट फर्स्ट एड इज बर्नचं टेम्परेचर कमी करा. द फास्टर यू पुट युअर हँड इन वॉटर ऑर दॅट एरिया इन वॉटर, इट्स मच बेटर. पण जसं तुम्ही म्हणालात तसं की हे झालं की आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत. पण जसं मगाशी आपण म्हटलं की बर्न्समध्ये बऱ्याच वेळेला हे ॲप्लिकेशन केलं जातं, किंवा खूप जास्त आग लागली असेल तर काहीतरी घोंगडी असेल किंवा काय त्यांनी ते रॅप केलं जातं. ह्याच्यामध्ये पण डॉक्टर प्रॉब्लेम होऊ शकतो हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत. सो घोंगडीमध्ये रॅप करणं ओनली टिल ते आग विझवण्यापुरतंच. एक्झॅक्टली. त्यानंतर सगळंच काढायचं. लाईक आय सेड, त्वचावरती काहीच राहिलं नाही पाहिजे विच कॅन स्टिक. कारण आग किती लागलेली आहे नाही, रॅप करून घेऊन जाणं इज व्हेरी, कारण सी हीट हॅज टू गो आउट. लाईक आय सेड, म्हणजे तो एरिया ना कुठल्याच गोष्टींनी कव्हर झाला नाही पाहिजे. म्हणजे तुमचं चुना असेल, कोलगेट असेल, किंवा आता तर व्हॉट्सॲपमध्ये मला असं पण कळलंय की पिठाच्या डब्यात हात घाला. बापरे, कुठलं पीठ मला माहित नाही, पण जर बर्न्स असेल तर ती बाजू उघडी राहिली पाहिजे. थोडक्यात बेसिकली आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट मिळेपर्यंत ते ओपन ठेवणं जास्त योग्य असं. आणि इन्फेक्शन अवॉइड करण्यासाठी स्टेराईल बँडेजनी लाईटली कव्हर करा पाहिजे तर. पण यू डोंट अप्लाय एनिथिंग इज व्हॉट वी टीच. ओके, नक्की. सो पण आपण जसं आता म्हणतोय की या एक गोष्टी आपण पाहत असताना जसं तुम्ही बोलताय तसं वेगवेगळ्या गोष्टी माझ्या पण डोक्यात येतात की इमर्जन्सी ह्या बऱ्याच गोष्टींमध्ये होतात डॉक्टर. म्हणजे जसं मगाशी तुम्ही स्ट्रोकचा आता उल्लेख केला, तर मग स्ट्रोकच्या वेळेला पण असं होतंच ना की आपल्याला कळत नाही एक्झॅक्टली त्या माणसाला होतंय काय. जो माणूस समोर असतो, अवतीभोवती असतो, त्याला समजत पण नसतं, आणि ज्या ॲक्च्युली अनफॉर्च्युनेटली त्या माणसाला सुद्धा त्यावेळेला कळत नसतं की आपल्या शरीरामध्ये नेमकं काय घडतंय. बरोबर. तर मग अशा वेळेला काय करतं, म्हणजे आपण फर्स्ट एड ट्रेनिंग, तुमचे जे ट्रेनिंग कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आपण मग स्ट्रोकसाठी काही वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देतो? ऑफकोर्स. सो बरेच टॉपिक्स आपण कव्हर करतो, त्यात स्ट्रोक इज वन ऑफ द मेन. एक्झॅक्टली, मला वाटतं महत्त्वाचं असेल ना. एक्झॅक्टली. कारण स्ट्रोक हा म्हणजे लकवा, बेसिकली लकवा किंवा ब्रेन अटॅक पण म्हणता येईल. जसा हार्ट अटॅक आहे तसा हा ब्रेन अटॅक पण म्हणता येईल. आणि स्ट्रोकचा प्रॉब्लेम असा आहे की ज्या क्षणी रक्तपुरवठा थांबतो एका स्मॉल पार्ट ऑफ द ब्रेन, रक्तपुरवठा मिळत नाही. जसं आपण हार्ट अटॅक आता डिस्कस केलं की एका छोट्या जागेला रक्तपुरवठा मिळत नाहीये. सो
रक्त मिळत नाहीये म्हटल्यानंतर तिकडचे पेशी जे आहेत, हृदयाचे पेशी थोड्या उशिराने मरतात, पण मेंदूचे पेशी जे आहेत दर मिनिटाला 20 लाख किंवा 2 मिलियन 20 लाख न्यूरॉन्स किंवा मेंदूचे पेशी मरायला लागतात. प्रत्येक मिनिटाला 20 लाख मेंदूचे पेशी मरतात. ओके. सो इथे आपल्याकडे टाइम खूप कमी आहे, खूपच कमी आहे, खूप कमी आहे. सो स्ट्रोकमध्ये, आणि जसं तुम्ही एक्झॅक्टली बरोबर म्हटलात की स्ट्रोकमध्ये मला जर स्ट्रोक आलं असेल, मला कळत नाहीये काय होत आहे, तर माझ्या आजूबाजूच्या लोकांना ट्रेनिंगची खूप गरज आहे. कारण आजूबाजूच्या लोकांनी जर ते पिकअप नाही केलं तर मला खूप वेळ लागेल हॉस्पिटलला पोचायला, मला ट्रीटमेंट मिळायला खूप वेळ लागेल. सो मी डिपेंडेंट आहे. हार्ट अटॅकचा व्यक्ती त्या मानाने तो स्वतःहून सांगतोय की मला त्रास होतोय, मला घेऊन जा. मला वाटतं त्या माणसांना पण कळतं की आपल्याला काहीतरी हार्ट रिलेटेड असू शकतं. येस. स्ट्रोकमध्ये काय? स्ट्रोकमध्ये तर ॲब्सोल्युटली दे आर डिपेंडेंट. म्हणजे आपण लोकांवरती एवढं अवलंबून असतो स्ट्रोकच्या वेळेला की लोकांना जर ट्रेनिंग नसेल तर स्ट्रोकच्या व्यक्तीला ट्रीटमेंट टायमात मिळत नाही, आणि त्यामुळे आपल्याकडे स्ट्रोकचे जे केसेस आहेत ते खूप जास्त वाढत आहेत. आणि बाय द टाईम ट्रीटमेंट मिळते तोपर्यंत आम्ही डॉक्टर्स काहीच नाही करू शकत. आता एमर्जन्सीमध्ये आम्ही बघतो की सगळीकडे फिरून येतात पेशंट्स, कारण माहितीच नाही काय कसं ओळखायचं, काय करायचं. इथे पण विंडो पिरियड 3 hours, 3 तासाच्या आतमध्ये जर तो रक्तपुरवठा परत आपण एस्टॅब्लिश केला तर नक्कीच 100% ब्रेन परत मिळू शकतो. आणि आमच्याकडे पेशंट्स असे बेशुद्ध आलेले असतात, पण आम्ही त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर चालत घरी जातात जर वेळेत आले तर. सो रेकग्नाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो कसं ओळखणार की स्ट्रोक आहे? सो देर इज अ टेस्ट कॉल्ड एज फास्ट. फास्ट टेस्ट, FAST. F फॉर फेस. मग त्यांना हसायला सांगा. हसल्यानंतर आपले दोन्ही ओठांचे बाजू असे सिमेट्रिकली दोन्ही बाजूला जातात, पण त्यांचे जाणार नाहीत कदाचित. म्हणजे एकच बाजू मूव्ह होईल, दुसरी नाही होणार. म्हणजे एसिमेट्री ऑफ द फेस, राईट? सो एसिमेट्री ऑफ द फेस इज फर्स्ट, देन आर्म्स. दोन्ही हातांना खांद्यांवरनं उचलायचा प्रयत्न करा असं सांगायचं. तर दोन्ही हात इधर उचलले जातील किंवा एक उचलला जाणार नाही किंवा स्लो, म्हणजे देर इज अ लॅग, वीकनेस असेल, किंवा उचलला जाणार नाही म्हणजे पूर्णच पॅरालाइज झालेलं आहे, पूर्ण बाद झालेलं आहे. सो दिस इज द सेकंड. थर्ड इज स्पीच. त्यांना कुठलेही आपल्या भारतातले जेवढे काही लँग्वेजेस आहेत कुठल्याही भाषांमध्ये एक सेंटेन्स बोलायला सांगायला पाहिजे. एक वाक्य काही चालेल, कारण आपल्याकडे ट, ड, ळ ह्या सगळ्या म्हणजे हे सगळेच स्वर आहेत. इंग्लिशमध्ये एक पर्टिक्युलर सेंटेन्स ते म्हणतात गाईडलाईन्स प्रमाणे, पण भारतात कुठलेही बोलायला सांगा. बोलता येत असेल तर कदाचित वी विल टॉक अबाउट दॅट. पण असं होऊ शकतं की जर स्ट्रोक असेल तर त्यांना बोलताच येणार नाही. त्यांना कळतंय बोलताच येणार नाहीये, पण बोलताना आपल्याला कळत नाही काय बोलतायत. स्लरिंग असेल, जीभ वळत नाहीये, जड होतीये, बोलता येत नाही, आपल्याला कळत नाहीये काय बोलायचा प्रयत्न करताय. सो जर हे तिन्ही जर पॉझिटिव्ह असतील तर दिस इज प्रॉबेबली 82% की हे स्ट्रोक आहे. आणि नाव टी इज टाइम इज ब्रेन. तुम्ही जेवढ्या लवकर ह्यांना स्ट्रोक सेंटरला घेऊन जाल, जेवढ्या लवकर ट्रीटमेंट चालू करणार, तेवढे पेशी आपल्याला परत मिळतील. रिकव्हरी 100% रिकव्हरी कॅन बी अटेन्ड जर 3 तासाच्या आतमध्ये आपण ट्रीटमेंट चालू करू शकतो. दॅट इज अ प्रॉबेबिलिटी ऑफकोर्स. पण तिन्हीपैकी 1 किंवा 2 जरी पॉझिटिव्ह असेल तरीही हे 70% दिस कुड बी अ स्ट्रोक. सो इन ऑल सर्कमस्टॅन्सेस वी वुड से घेऊन जा. आता नवीन गाईडलाईन्स प्रमाणे BE, सो बी फास्ट इज द न्यू रूल. त्याच्यामध्ये B इज फॉर बॅलन्स. म्हणजे बॅलन्स जर जात असेल, सडन लॉस ऑफ बॅलन्स किंवा सडन लॉस ऑफ म्हणजे विजन, म्हणजे दिसायला त्रास होतोय, ब्लरिंग होतोय किंवा दिसत नाहीये, किंवा म्हणजे असा डोळ्यांचा काही इश्यू असेल, अलॉंग विथ दिस, म्हणजे BE फास्ट, बी फास्ट. सो बी फास्ट टेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि कोणी करू शकतं. करेक्ट. सो आउटसाइड हॉस्पिटल एनीबडी कॅन आयडेंटिफाय स्ट्रोक. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे स्ट्रोक आहे तर स्ट्रोक सेंटरला 3 तासाच्या आतमध्ये पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. जसं आता आपण 2-3 टॉपिक महत्त्वाचे घेतले, तसं आणखीन मला बोलता टॉपिक जसं तुम्ही मगाशी सीझरचा उल्लेख केला, तोही मला थोडासा एलॅबोरेशनमध्ये तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. कारण जर तुम्ही मगाशी म्हणालात की बऱ्याच वेळेला सीझरमध्ये ना काय होतं की एकतर घाबरायला होतंच, कारण लहान मुलांमध्ये जेव्हा ही गोष्ट होते तेव्हा तर ऑब्व्हियसली आई वडील पेरेंट्स म्हणून खूप घाबरून जातात. पहिल्यांदा जेव्हा होतं तेव्हा तर डेफिनेटली या सगळ्या गोष्टी होतात. आणि खरंच मग अशा वेळेला काय होतं ना की काय करायचं सुचत नाही. आणि जसं तुम्ही म्हणालात की खूप जास्त जोरात आकडी आली तर फेस येतो तोंडामधनं, आणि लहान मुलं एकदम डोळे वगैरे हे करतात. म्हणजे इट्स अ सिरियस सिच्युएशन, कुठेतरी एक गंभीर एक हे होते. तर मग अशा वेळेला इमिजिएटली खरंच पेरेंट्सनी नेमकं मग काय केलं पाहिजे? जसं आपण मगाशी म्हटलं की
बोट घालायचं नाहीये, चमचा घालायचा नाहीये तोंडात, पण मग केलं काय पाहिजे नेमकं हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी? सो सीजर्स हे काय आहेत आधी समजून घेऊयात. म्हणजे का सर, फर्स्ट एड जनरली फर्स्ट एड इज व्हेरी लॉजिकल, कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. म्हणजे काय होतं हे कळलं ना तर फर्स्ट एड आरामात देता येतं. अच्छा. सो लेट्स जस्ट अंडरस्टँड की सीजर्स आकडी नक्की काय आहे. आपल्या मेंदूमध्ये जे काय आपण विचार करतो किंवा जे काय ऍक्शन करतो ते आधी ते एक इलेक्ट्रिकल इम्पल्स म्हणून ते म्हणजे दॅट इज हाऊ इट इज स्टार्टेड. म्हणजे आता मला काय बोलायचंय हे जर मी विचार केला तर पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी निर्माण होते, ती पुढे पसरते आणि दॅट इज हाऊ दी ॲक्शन इज डन. म्हणजे आपल्या शरीरात सर्वात मोठी इलेक्ट्रिसिटी जनरेशन जर मशीन कुठली आहे ती आपला मेंदू आहे. सो तिथे जर शॉर्ट सर्किट झालं तर राईट सगळंच हलेल. बरोबर. सो सीजर्स आकडी इज नथिंग बट अ शॉर्ट सर्किट इन द ब्रेन. मग ते मी कसं थांबवू शकतो? म्हणजे कांदा लसूण नाकाला लावल्यामुळे ते काय शॉर्ट सर्किट थांबणार नाहीये. सो समजून घेऊयात की ती थांबवू शकतो का नाही. तर नाही. अच्छा. म्हणजे सीजर्स हे सेल्फ लिमिटिंग आहेत. म्हणजे ते आपणहून येतात आणि आपणहूनच थांबतात. ओके. सो 1 ते 5 मिनिटात नॉर्मली 99.9% सीजर्स आपणहूनच येतात आणि आपणहूनच थांबून जातात. 1 ते 5 मिनिटात दिस इज अ नॉर्मल टाइम. सो सर्वात आधी काय करा तर टाइमर लावा. कारण लाईक यू सेड पॅनिक सिच्युएशन आहे, सगळेच घाबरलेले आहेत आणि आपल्याकडे ते एक कंपल्शन आहे की फर्स्ट एड दिलाच पाहिजे. म्हणजे असतं ना, फर्स्ट एडचा बॉक्स असतो घरात, तेवढंच असतं आणि तेवढंच माहिती असतं की फर्स्ट एड करायचं आणि काहीतरी केलंच पाहिजे. हे एक कंपल्शन असते की आपण उभं राहून बघू शकत नाही, केलंच पाहिजे काहीतरी. सो इथे पण तोच प्रॉब्लेम आहे की आयडियली सीजर्सच्या वेळेला आपण काही करता येणार नाहीये कारण आपण थांबू शकत नाही. आपला ऍक्च्युअल रोल येतो सीजर येऊन गेल्यानंतर. मग त्या वेळात काय करायला पाहिजे तर काहीतरी आपल्याला काम पाहिजे. सो पहिल्यांदा स्टार्ट टायमिंग द सीजर. की सीजर चालू झालं, टाइम इट. 1 ते 5 मिनिटाच्या आतमध्ये येऊन गेले तर प्रिटी मच ओके. म्हणजे त्यांना जीवाला धोका नाहीये. खूप रेअरली देर इज समथिंग कॉल्ड अ स्टेटस एपिलेप्टिकस जे 5 मिनिटाच्या पुढेही चालूच राहणार आहे. दॅट इज अ लिटल डेंजरस. पण तिथे पण आपण काय नाही करू शकत. पण ह्यांना ताबडतोब कुठल्या तरी नियरेस्ट हॉस्पिटलला घेऊन जाऊन झोपेचं इंजेक्शन देणं गरजेचं आहे. ओके. सो त्या दरम्यान काय केलं पाहिजे हे आपण समजून घेऊयात. सो ज्यांना सीजर येतंय त्यांना एकतर लेट दम हॅव द सीजर इन पीस. म्हणजे शांतपणे त्यांना आकडी येऊन जाऊ देत. डोकं जमिनीला आपटू नये म्हणून डोक्याखाली जर तुम्हाला काहीतरी सॉफ्ट असं काही म्हणजे असं सॉफ्ट काहीतरी उशी असेल किंवा टॉवेल असेल किंवा दुपट्टा असेल किंवा काही जॅकेट असेल, एनी सॉफ्ट थिंग, म्हणजे डोकं खाली जमिनीला आपटू नये म्हणून डोक्याखाली इंजुरी टाळण्यासाठी. आजूबाजूचे फर्निचर बाजूला करा. त्यांना हात न लावता काय काय करता येईल ते करू शकतो. जर त्यांना खरंच खूप इजा होत असेल तर त्यांना तुम्ही हलवू शकता. म्हणजे सपोज भिंत असेल, भिंत तरी आपण हलवू नाही शकत, सो त्यांना तेव्हा हलवू शकता. पण फर्निचर असेल तर फर्निचर हलवा. आयडियली आपण सीजरच्या व्यक्तीला आपण हात लावायचं टाळतो. येस. तोंडात वगैरे काय घालू नका कारण लाईक आय सेड हे सीजर ऍक्टिव्हिटी जी आहे ना ती ऑटोमॅटिक आहे. ती स्वतःहून येणार, स्वतःहून जाणार आणि शॉर्ट सर्किट आहे त्यामुळे सगळेच मसल्स जे आहेत ते कॉन्ट्रॅक्शनमध्ये जातात. तर तो जबडा एवढा जोरात क्लेंच झालेला असेल, एवढा जोरात दाबला गेलेला असेल की लिटरली हात कट होऊ शकतो. चमचा जर घातला असेल तर मग दात तुटू शकतो, ते फुफ्फुसांमध्ये जाऊ शकतं. ब्लिडिंग वगैरे जर त्याच्यामुळे, मग कसं होतं ना कित्येक वेळेला ब्लिडिंग झालेलं नसेल पण तुमच्या ह्या ऍक्टिव्हिटीमुळे कदाचित ब्लिडिंग झालं आणि ते फुफ्फुसांमध्ये गेलं तर दॅट इज मोर डेंजरस. सो काहीच करू नका, हात पाय रिस्ट्रेन करू नका कारण लाईक आय सेड लिगामेंट इंजुरीज होऊ शकतात, फ्रॅक्चर्स होऊ शकतात, बरेच काय काय होऊ शकतं. सो सीजर्स चालू असताना जस्ट मेक शुअर त्यांना इंजुरी होत नाहीये. अपार्ट फ्रॉम दॅट व्हॉट यू कॅन डू इज वेट, गिव्ह देम रिअश्युरन्स की मी इथेच आहे, शांतपणे तुम्ही मॅनेज. वन्स द सीजर इज कम अँड गॉन दे आर गोइंग टू बी अ लिटल डिसओरिएंटेड. म्हणजे ते बेशुद्ध असणार आहेत किंवा त्यांना कळणार नाही आहे तर ते पुढचे 5 ते 10 मिनिटांना ते इधर झोपून जातात किंवा बेशुद्ध अवस्थेत असतात किंवा खूप डिसओरिएंटेड असतात. मग त्यावेळेला त्यांना एका बाजूला म्हणजे एक रिकव्हरी पोझिशन जे आपण म्हणतो, म्हणजे एका बाजूला एका कुशीवर त्यांना झोपवणं गरजेचं आहे. त्यांची मान जी आहे ती ओपन ठेवून ते श्वास घेतात की नाही बघणं गरजेचं आहे.
दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण जसं तुम्ही म्हणलात फेस येऊ शकतो किंवा ते जर जीभ चावली गेली असेल तर ब्लिडिंग होऊ शकते. तर तेव्हा त्यांना म्हणजे पाठीवरचे जे जसं झोपलेले आहेत तसं न झोपू देता त्यांना एका कुशीवर साईडला करायचंय, सो दॅट जे काय असेल तोंडातलं ते बाहेर जमिनीवर जाईल. नॉट दॅट इट विल गो इन टू द लंग्स, ॲस्पिरेशन होणार नाही. सो दॅट इज इम्पॉर्टंट. मग ब्लिडिंग जर होत असेल तर कंप्रेशन द्या, डिरेक्ट प्रेशर. आपण दाबून धरतोच ना, तसं दाबून धरा जोपर्यंत रक्त साकळत नाही. वन्स द ब्लड इज क्लॉटेड, ब्लिडिंग विल स्टॉप अँड टेक देम टू द हॉस्पिटल लेटर. अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली, कारण तुम्ही म्हणता आत्ता जसं तुम्ही बोललात ना, या गोष्टी आम्हाला सुद्धा माहिती नाही आहेत की थांबायला पाहिजे आणि ते सीझर येत असताना काहीच करायचं नाही आहे. कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण मगासपासून आपण हेच सांगतोय आणि ते सांगण्याचा कुठेतरी हाच प्रयत्न आहे की काय करायचं नाही आहे. कारण आजकाल काय होतं ना, फर्स्ट एड जसं तुम्ही म्हणालात तसं, आणि ती लोकांना असं वाटतं की आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्याच्यात काही चूक पण नाही. कारण समोर जर का काहीतरी मेडिकल इमर्जन्सी घडते आणि जर आपण तिथे आहोत तर आपण काहीतरी करणं ही आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकाला वाटते. पण मग कुठेतरी त्याच्यातनं चुका झाल्या आणि त्या माणसाच्या जीवावर त्या बेतू शकणाऱ्या असतील तर त्या गोष्टी खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात. म्हणूनच मला वाटतं आपण हा आज सगळा घाट घातलाय की हे अवेअरनेस आणणं गरजेचं आहे. पण डॉक्टर, जसं आपण म्हणतोय की ह्या सगळ्या गोष्टी कधी होऊ शकतात, जसं तसं सगळ्यात इम्पॉर्टंट आणि कधी होऊ शकणारी गोष्ट ती म्हणजे ॲक्सिडेंट्स, कुठल्याही प्रकारचे ॲक्सिडेंट्स. आता रोड ॲक्सिडेंट किती कॉमन आहेत ते आपण पाहतोच, रोजच्या दिवसाला ॲक्सिडेंट घडतात. तर मग अशा वेळेला ॲक्सिडेंटमध्ये बऱ्याच गोष्टी घडतात, म्हणजे मग अगदी फ्रॅक्चर्सपासून ते ब्लिडिंगपासून ते असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये घडतात. आणि रोड ॲक्सिडेंटच्या बाबतीत तर अशा वेळेला बरंच होतं की आजकाल 2 प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात. एक, लोक व्हिडिओ करण्यात बिझी होतात, दॅट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट, कारण त्या व्यक्तीला त्यावेळेला मदतीची गरज असते त्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि दुसरे अतिउत्साही असतात काही लोक, जे असंच जसं आपण मगासपासून डिस्कस करू काही चुकीच्या पद्धतीने त्या तिथे फर्स्ट एड दिली जातात. तर मग अशा वेळेला ह्या जेव्हा ॲक्सिडेंटल केसेस घडतात तेव्हा नेमकं काय केलं पाहिजे? ज्यांच्यावर ॲक्सिडेंट झाला आहे त्यांनी सुद्धा, जर का ते ओके असतील थोडेफार तर, किंवा जे आजूबाजूचे लोक हेल्प खरंच करू शकणारे असतील त्यांनी. सो इथे भरपूर गोष्टी आहेत. सो बेसिकली ॲक्सिडेंटमध्ये सर्वात आधी जो मणका आहे, सर्वायकल स्पाईन किंवा द एंटायर स्पाईन, तो स्ट्रेट लाईनमध्ये राहिला पाहिजे, तो आपल्यामुळे ट्विस्ट झाला नाही पाहिजे. ह्याचं प्रशिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सर्वात आधी त्यांना हातापायाने उचलून एका बाजूला घेऊन जाण्यात जास्त इजा होऊ शकते, एस्पेशली जर 2 व्हीलर किंवा फॉर दॅट मॅटर 4 व्हीलर ऑल्सो. पण 2 व्हीलर जर हेल्मेट न घालता पडलेला आहे व्यक्ती चालवताना, तर त्याचं जो सर्वायकल स्पाईन आहे, मणका जो आहे, त्याला इजा होण्याची शक्यता किंवा मेंदूला इजा होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. आणि लाईक वी जस्ट डिस्कस्ड, प्रत्येक मिनिटाला, म्हणजे मेंदूच्या पेशींना जर इजा झाली तर प्रत्येक मिनिटाला 20 लाख मेंदूचे पेशी मरतात. तर हे प्रिव्हेंट करणं कसं केलं पाहिजे ह्याचं प्रशिक्षण घेणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर आपल्या ह्याच्यामध्ये इट इज व्हेरी डिफिकल्ट टू, म्हणजे हे सगळं इन्क्लूड करणं खूप डिफिकल्ट आहे. पण आपला मणका स्ट्रेट लाईनमध्ये राहिला पाहिजे, हे ह्याच्यावरती खूप जोर दिला पाहिजे. 1. सेकंड, ब्लिडिंग जर होत असेल तर ब्लिडिंग थांबवणं खूप गरजेचं आहे. ब्लिडिंग थांबवणं कसं, तर मग डिरेक्ट प्रेशर देऊन तुम्ही दाबून धरायचं जोपर्यंत रक्तस्राव कमी होत नाही तोपर्यंत प्रेशर देणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. थर्ड थिंग इज, आपल्याला जर ठीकठाक पेशंटला काय जास्त झालेलं नाही आहे, विक्टिम ॲक्सिडेंटच्या विक्टिमला जास्त काय झालं नाही, तर पाणी वगैरे देतात. तर अवॉइड, कारण तो पुढे जाऊन बेशुद्ध जर झाला तर ॲस्पिरेशन होण्याची शक्यता जास्त आहे. सो पाणी वगैरे तोंडाने काही देऊ नका लगेच. एक 15-20 मिनिट. महत्वाचा हा मुद्दा सांगितला तुम्ही, कारण खरंच पटकन पाणी देणं हे आपली कदाचित भारतीय संस्कृती म्हणायला हरकत नाही की कोणाला काही झालं तरी पटकन आपण पाणी देतो. खूप महत्वाचा मुद्दा आहे. सो पाणी लगेच कुठल्याही इमर्जन्सीमध्ये देऊ नका जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही की तो बेशुद्ध पडणार नाहीये. बरं. कारण 15-20 मिनिटांनी तो बेशुद्ध जर पडला, पोटातलं जे काय आपण दिलेलं आहे, कित्येक वेळेला चहा बिस्किट पण देणं, म्हणजे हे दिस इज लाईक कॉमन. सो काय होईल, पोटातलं जे काय आहे, जर त्यांना उलटी झाली बेशुद्ध अवस्थेत, तर ही जी काय उलटी आहे, सगळे स्टमक कंटेंट्स आहेत ते फुफ्फुसात जाण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. आणि कदाचित ॲक्सिडेंटमुळे काही नाही होणार, हार्ट अटॅकमुळे काही नाही होणार, पण ते जे ॲस्पिरेशन आहे लंग्समध्ये काही, कारण लंग्स आर हायपर सेन्सिटिव्ह, म्हणजे सर्वात मोठे विलन जे आहे तुमच्या शरीरात हे लंग्स आहेत. आणि जर मणक्याला जर लागलेलं नसेल तर मग रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवून त्यांना शिफ्ट करणं इज मच बेटर. ॲम्ब्युलन्सला बोलवणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांच्याकडे सर्वायकल कॉलर्स असतात विच विल प्रिव्हेंट द नेक फ्रॉम मुव्हिंग. सो हे इमोबिलायझेशन, रक्तस्राव थांबवणे आणि
ताबडतोब एका एमर्जन्सी कॅज्युअल्टीला शिफ्ट करून त्यांची ट्रीटमेंट करून घेणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सो ॲक्सिडेंटमध्ये आय वूड म्हणजे इन अ व्हेरी शॉर्ट टाईम जर सांगायचं म्हटलं तर त्यांचं शिफ्टिंग म्हणजे स्ट्रेचरवर तुम्ही कसं घेता, त्यांचं पोझिशन कसं ठेवता आणि त्यांना कॉम्प्लिकेशन म्हणजे कॉम्प्लिकेशन्स त्यांचे न होता त्यांना कसं शिफ्ट करता, दॅट इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सो मला वाटतं, आणि जसं तुम्ही आता म्हणता तसं की या सगळ्याचं डीप नॉलेज आहे जे ते तुम्ही तुमच्या ट्रेनिंग कोर्सेसमध्ये देता, आणि मला वाटतं ते तिथे येऊन समजून घेणं जास्त योग्य ठरेल. कारण आता आपण जे बोलतोय ते बरोबरच्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला 100% फॉलो नाही करायच्या आहेत. फक्त जसं आपण म्हणतो तसं की गाईडलाईन आज आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो डॉक्टर. त्यामुळेच मला पुढे पण तुम्हाला विचारायचं आहे की जसं आता बऱ्याच वेळेला असं होतं ना, लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा किंवा अगदी मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा पटकन काहीतरी कॉईन गिळलंय बाबा, किंवा आता हे लेगो मुलं खेळतात त्याचे पार्ट्स गिळले जातात, म्हणजे थोडक्यात गिळणं असेल किंवा चोकिंग असेल, त्याचे पण इन्सिडेन्सेस दिसतात आपल्याला बरेचशा प्रमाणात. तर मग अशा वेळेला पण पेरेंट्सना कळत नाही किंवा काय करायचं आपल्याला कळत नाही, पटकन पाठीवरच मारलंच जातं किंवा अशा गोष्टी केल्या जातात ज्या आम्ही पण लहानपणापासून पाहत आलोय, ह्याच डोक्यात येतात समाव. तर मग अशा वेळेला ही फर्स्ट एड कशा प्रकारे केली पाहिजे डॉक्टर? सो चोकिंग इज श्वासनलिकेत जर काही अडकलं असेल तर हे 2 प्रकारचे आहेत, पार्शल आणि कम्प्लीट. पार्शल म्हणजे रोज आपण जेवताना, खाताना, पिताना किंवा बोलताना आपल्याला आधी आजी आजोबा सांगायचे जेवताना बोलू नका, पण बोलताना ठसका लागतो. ठसका लागणेच पार्शल चोकिंग, जिथे शरीरच फर्स्ट एड देत आहे, त्यामुळे आपल्याला काहीच करायची गरज नाही. सो सर्जरीमध्ये देर इज दिस, म्हणजे सर्जन्सना जर तुम्ही विचारलं तर देर इज दिस टर्मिनॉलॉजी, मास्टरली इनॅक्टिव्हिटी. म्हणजे एकदम शांतपणे बसून ना बघा काय होतंय, काहीच नाही. ठसका जेव्हा लागलेला असतो तेव्हा शरीर ऑलरेडी फर्स्ट एड देत आहे. ते खोकला आपल्याला जो येतो ते शरीराचा डिफेन्स रिस्पॉन्स आहे की ते बाहेर फेकतंय, म्हणजे लंग्स पर्यंत काही पोचलं नाही पाहिजे, कारण ऍस्पिरेशन राईट, आत्ताच आपण जस्ट बोललो. सो खोकला येतोय तर मग एनकरेज कफिंग. त्यांनी जर पाणी मागितलं तर द्या. पाठीवर काही म्हणजे आय एम शुअर कोणी असं वर बघून खोकला काढत नसेल, सगळे खालीच वाकून खोकला काढतात. त्यामुळे ते वर बघणं, सासू बसली आहे वर बघा, काहीच गरज नाहीये. सो तो माणूस ऑलरेडी खोकतोय तर मग खोकू द्या, दॅट इज वन. सेकंड, आणि हे मोठे किंवा छोटे सगळ्यांना कॉमन आहे, खोकला येतोय ना तर लेट देम कॉफ इट आउट. खोकला थांबू नका, पाणी ऑफर नका, कारण आय एम शुअर ते बघताना ना आपल्याला त्रास होतोय की अरे डोळे लाल झालेत, पाणी येतंय, सगळं ते बघताना खूप डिफिकल्ट आहे, आय अंडरस्टँड, पण थांबू नका, दॅट इज पार्शल चोकिंग. पण कम्प्लीट चोकिंग असेल तर खोकला काढता येणार नाहीये, श्वास घेता येणार नाहीये, बोलता येणार नाहीये, श्वास घेता येणार नाहीये आणि आवाज येणार नाही. आणि इफ द पर्सन, म्हणजे ह्युमन्स कुठेही अख्ख्या पृथ्वीवर जर माणूस असेल तर मग युनिव्हर्सल साइन ऑफ चोकिंग इज दिस. ओके. सो दोन्ही हात गळ्याभोवती जातात, बोलता येत नाही, खोकला करता येत नाही आणि श्वास घेता येत नाही, तर मग इट इज व्हेरी डिस्ट्रेसफुल. सो म्हणजे ते अनकम्फर्टेबल जो आहे ते चेहऱ्यावर दिसतंच. तसं असेल तर व्हॉट यू डू इज अन अबडॉमिनल थ्रस्ट, म्हणजे आपण पोटाच्या, सो बेसिकली आपण त्यांच्या मागे उभं राहतो. अँड दिस इज अगेन डेमॉन्स्ट्रेशन ॲक्च्युली, म्हणजे थिअरीमध्ये सांगण्यापेक्षा फिजिकली प्रॅक्टिकल करून दाखवणं विल बी मच बेटर. बट आपण त्यांच्या पाठीमागे जाऊन उभं राहतो, आपलं हात जो आहे त्याची मूठ करून दुसरा हात त्याला कव्हर करायला पाहिजे, आणि ही जी मूठ आहे आतली बाजू ती बेंबीच्या वर आणि आपलं जिथे बरगड्या जिथे जुळतात मेन हाडाला त्याच्या खाली पण बेंबीच्या वर हा अंगठा असा आतल्या बाजूला मूठ करून आपण ठेवली पाहिजे. दुसरा हात त्याला कव्हर करून वरती आणि आतमध्ये, अपवर्ड अँड बॅकवर्ड, असे जोर जोरात आपण थ्रस्ट दिले पाहिजेत. जोर जोरात, एवढ्या जोरात केलं पाहिजे की ते आतलं जे काय प्रेशर आहे ते प्रेशर डेव्हलप होऊन ते ढकललं जाईल बाहेर, म्हणजे त्यांना खोकला करता येत नाहीये. सो दिस इज वन वे ऑफ क्रिएटिंग दॅट प्रेशर, सो दॅट ते जे काय फॉरेन बॉडी आहे ती बाहेर पडेल. सो दॅट इज समथिंग दॅट नीड्स टू बी डन. ह्याला हाइमलिक्स मनोवर किंवा ॲबडॉमिनल थ्रस्ट म्हणतात. सो हे करणं गरजेचं आहे. पण अगेन ह्याला म्हणजे प्रॉपर ट्रेनिंगची गरज आहे, कॉम्प्लिकेशन्स माहिती पाहिजे, आणि ज्यांना कोणाला आपण ॲबडॉमिनल थ्रस्ट दिलेला आहेत त्यांना इमर्जन्सी रूमला घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आतमध्ये काय काय इजा झालेली आहे, काय डॅमेज झालं आहे आपल्याला माहित नाही. ते फॉरेन बॉडी आली आहे बाहेर, ते श्वास घेऊ शकतात, पण आतमध्ये आपण काय डॅमेज केलं आपल्याला माहित नाही. सो इमर्जन्सी रूम कॅज्युअल्टीला घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे.
नाव हे ॲबडॉमिनल थ्रस्ट कधीपर्यंत देऊ शकतो, जोपर्यंत ती फॉरेन बॉडी बाहेर येते. पण बाहेर नाही आली तर तो माणूस बेशुद्ध पडणार आहे. आणि जर तो बेशुद्ध पडला तर CPR चालू करणं अत्यंत गरजेचं आहे. सो चोकिंगमध्ये फक्त चोकिंग नाही तर CPR शिकणं पण गरजेचं असतं. कारण तो माणूस बेशुद्ध पडल्यानंतर जोपर्यंत तुमची ॲम्ब्युलन्स येत नाही, तुम्ही हॉस्पिटलला जात नाही, तोपर्यंत त्यांना जिवंत ठेवणं हे CPR मुळेच पॉसिबल आहे. सो CPR शिकणं खूप गरजेचं आहे. सो चोकिंग इज नॉट दॅट सिम्पल. कारण कुठले स्टेप्स कधी आणि कसे वापरायचे हे खूप गरजेचं आहे. आणि जर 1 वर्षाच्या खालचं मूल असेल तर ॲबडॉमिनल थ्रस्ट आपण देऊ शकत नाही. तर त्यांना सँडविच मनूवर असते. आपण हातामध्ये त्यांना सँडविच करतो आणि कारण 1 वर्षाच्या खालच्या मुलांना आपण ॲबडॉमिनल थ्रस्ट नाही देऊ शकत. सो तिथे सँडविच मनूवर केली जाते. त्यांच्या पाठीला थाप दिली जाते आणि देन यू टर्न देम ओव्हर आणि छातीवर CPR 5 वेळेला दिलं जातं. सो दॅट्स अ टेक्निक जे शिकलं पाहिजे. कित्येक वेळेला आपण बाळाला उलटं करून करतात. सो दॅट कॅन बी अ लिटल डेंजरस. कारण जर बाळ 6 महिन्यापेक्षा खाली असेल तर मेंदू अजून डेव्हलप नाही झालेलं असतं. सो दॅट कॅन बी अ लिटल मोर कॉम्प्लिकेटेड. तर ह्या गोष्टी कॉम्प्लिकेशनकडे जातात. सो देर इज अ सेफ वे ऑफ डुईंग दिस. इट्स कॉल्ड एज अ सँडविच मनोवर. ते आम्ही बेबी पुतळे असतात आमच्याकडे. सो त्याच्यावर डमीजवरती वी मेक शुअर. येस. कारण हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचं कारण आहे कारण चोकिंग किंवा अशा कंडिशन्समध्ये बऱ्याच वेळेला डेथ होण्याच्या घटना पण घडतात. कारण 3च मिनिटं आहेत, विदिन 3 मिनिट्स. बिकॉज ऑक्सिजन नाही मिळालं तर 3 ते 5 मिनिटांमध्ये मेंदूला रक्त पुरवठा नाहीच आहे, हृदयाला पण मिळत नाही आहे, ऑक्सिजनच बंद झालं आहे. सो यू लिटरली हॅव 3 to 5 मिनिट्स. म्हणजे वेळ जास्त असू शकतं पण आपण वी डोंट हॅव दॅट काइंड ऑफ टाइम. आणि आमच्या इमर्जन्सी मेडिसिनच्या भाषेत जर म्हणलो तर एअरवे किल्स इन सेकंड्स. सो एअरवे किल्स इन सेकंड्स अँड मिनिट्स. सो त्यामुळे जर एअरवे ब्लॉक असेल, ऑक्सिजन जातच नसेल आतमध्ये तर आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. सो ह्या गोष्टी पटकन करता येणं, रेकग्नाइज करणं, ओळखून ते बरोबर स्टेप्स त्या प्रकारे घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलं असं की रेकग्नाइज अँड रिस्पॉन्ड, मला वाटतं या 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी फर्स्ट एडशी संबंधित असायला पाहिजेत आणि असू शकतात. तिसरी मोस्ट इम्पॉर्टंट ते काय नाही केलं पाहिजे. हो, ते तर आपण मगाचपासून म्हणूनच सांगतोय आणि ते तुम्ही तुमच्याकडनं सांगणं खूप गरजेचं आहे. कारण बिकॉज यू आर इन टू दॅट आणि तुम्हाला त्याचं सायंटिफिक मेडिसिनल नॉलेज आहे ते आपण कुठेतरी पोहोचवतोय. डॉक्टर, जसं आता आपण म्हणतोय बऱ्याच वेळेला ना या आता सिटी ह्याच्यामध्ये ना आता पण आणखीन केसेस जे ऐकू येतात ना अनफॉर्च्युनेटली त्या म्हणजे डॉग बाईटच्या. कुत्रा चावतो आणि ते लहान मुलांच्या बाबतीत नाही, हा सगळ्या एजमधल्या लोकांना ह्या गोष्टींना सामोरं जायला लागतं. आणि असं जसं डॉग बाईट म्हणतो आपण तसं तर रॅट बाईट असेल किंवा जसं तुम्ही मगाशी सर्पदंशाचा उल्लेख केलात, म्हणजे कुठल्याही प्रकारचं ॲनिमल बाईट जर का झालं तर मग नेमकं काय केलं पाहिजे? सो डॉग बाईट आता खूप जास्त चर्चेत आहे कारण इट्स व्हेरी कॉमन. आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं ना, आपण लहान होतो तेव्हा ॲटलिस्ट ऐकून माहिती होतं की लोक अँटी रेबीज वॅक्सिन घ्यायचे, 14 वॅक्सिन घ्यायचे, 14 इंजेक्शन घ्यायला लागायचे. हे सगळं कॉन्व्हर्सेशनमध्ये होतं. अलीकडच्या मुलांना हे माहिती नाही, त्यामुळे घरी येऊन सांगतही नाहीत. सो रेबीज होण्याची शक्यता आणि रेबीजमुळे कॉम्प्लिकेशन, रेबीज इज डेथ, फेटल. आणि आजही रेबीजला ट्रीटमेंट नाही आपल्याकडे. जर रेबीज झालं तर 100% डेथ. बापरे. इट्स फिक्स्ड, म्हणजे त्याला दुसरं काहीच पर्याय नाही. सो वी आर सीइंग मोर रेबीज केसेस. येस, कारण एस्पेशली इन द एज ग्रुप ऑफ 11 to 17. कारण ही मुलं जाऊन खेळतात स्ट्रे डॉग्स बरोबर. ते कॉल्ड इज कम्युनिटी डॉग्स ना. बट ते जाऊन खेळतात, चावला जरी असेल तर घरी येऊन सांगत नाहीत कारण दे डोंट नो हाऊ सिरियस इट कॅन बी. सो ह्या वयोगटात आपण रेबीज खूप जास्त, एस्पेशली नॉर्थ इंडियामध्ये केसेस खूप जास्त बघायला मिळत आहेत. सो रेबीज इज फेटल. पण जर तुम्ही अँटी रेबीज वॅक्सिन घेतलं असेल तर 100% तुम्हाला रेबीज होणार नाही. अच्छा. सो अँटी रेबीज वॅक्सिन घेणं अत्यंत गरजेचं आहे. सो जर कुत्रा चावला असेल तर कुठला कुत्रा, तर ज्याचं वॅक्सिनेशन स्टेटस आपल्याला माहिती नाही. म्हणजे आता कोणी पेट पेरेंट आहे, त्यांची पेट्स आहेत आणि त्यांना ते रेग्युलर वॅक्सिनेशन देत आहेत, तर त्यांनी जर चावलं असेल तर घेण्याची गरज नाही. पण जर कोणी आम्हाला विचारलं तरी घेतलं तर चालेल का? ऑफकोर्स चालेल, कारण साईड इफेक्ट नाही आहेत आणि 100% रेबीज होणार नाही जर तुम्ही अँटी रेबीज वॅक्सिन घेतलेलं आहे. सेफ्टी आहे त्याला. सो फक्त कुत्रा चावला असेल तर घ्यायला पाहिजे का, जर त्यांनी पंजा मारला आहे आणि रक्त आलेलं आहे तरी घेतलं पाहिजे? येस, तरीही घेतलं पाहिजे, कारण रेबीज व्हायरस हा सलायवामध्ये असतो, आपल्या थुकीत, म्हणजे त्या कुत्र्याच्या थुकीत असतो. तर ते आपले पंजे कसे
चाटूनच क्लीन करतात, त्यामुळे त्यांच्या पंजांमध्ये पण रेबीज व्हायरस असण्याची शक्यता आहे. सो जर पंजा जरी मारला असेल आणि रक्त निघालं असेल तर अँटी रेबीज वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. नक्कीच. सेकंड थिंग इज फक्त कुत्रा चावला तर अजून कुठले प्राणी, आपलं हे मांजर जर चावली असेल तरीही आपण अँटी रेबीज घेतलं पाहिजे. माकड चावला असेल तरीही. वुल्फ फॅमिलीज म्हणजे आपला जॅकल, वुल्फ, फॉक्स फॅमिली, ऑल वाईल्ड ॲनिमल्स, येस. इनफॅक्ट जर कुत्र्यांनी गायी आणि म्हशींना चावलं असेल तर त्यांनाही रेबीज होऊ शकतं. तर गायी आणि म्हशींनी जरी चावलं असेल तरीही अँटी रेबीज वॅक्सिन घेणं ॲडवायजेबल आहे. तर आमच्या मागच्या क्लासमध्ये विचारलं होतं माणसांनी चावलं तर काय केलं पाहिजे. गुड क्वेश्चन. सो नाही, अँटी टेटनस टॉक्साइड किंवा टीटीचे जे इंजेक्शन आहे दॅट इज इनफ. तुम्ही रॅट बाईट म्हणलात त्याच्यासाठी पण टीटी इज इनफ, त्याला अँटी रेबीज घ्यायची काही गरज नाही. ओके. So that is about it. Basic parts, so 6 injections compulsory आहेत. Day 1 ला you take 1 TT and 1 anti-rabies vaccine आणि पुढचे 5 तर मस्ट आहेत. पण ओव्हर अँड अबव दॅट तुमचं शेड्यूल, सो बेसिकली तुमचं वुंड किती मोठं आहे, किती भागात म्हणजे ते कुत्र्यानी चावले तर फक्त रक्त आलंय का म्हणजे मसलपर्यंत ते म्हणजे वुंड डीप गेलेली आहे का, डिपेंडिंग ऑन दॅट, आणि किती एक्सपोजर आहे त्याच्या हिशोबाने शेड्यूल बदलतात आणि इंजेक्शन्स पण बदलतात. पण बेसिक 6 इंजेक्शन तर घ्यावेच लागतात अँड दॅट्स गुड इनफ, म्हणजे फेअर इनफ असं. ओके. पण जसं आता आपण हे ॲनिमल बाईटचं म्हणतो ना डॉक्टर, बऱ्याच वेळेला ना हनी बीजचं पण हे होतं आणि त्याच्यामुळे इमिजिएटली ॲलर्जिक रिॲक्शन्स पण येतात. तर मग अशा वेळेला काय केलं पाहिजे का? म्हणजे सो हनी बीजचं कसं आहे ना, मधमाशी ती जेव्हा चावते तेव्हा शी लिव्ज अ स्टिंगर बिहाइंड. ते असं त्याचं सॅक असते, तर आपण ना ट्विझरनी काढायला नाही पाहिजे. म्हणजे यू आर नॉट सपोज टू ट्वीज इट आउट, कारण त्या सॅकमध्ये पॉयझन असतं, वेनम असतं रादर. सो ते वेनम आपण ट्विझरनी जर काढलं तर आपण ॲक्च्युली इंजेक्ट करतो आहोत. सो आपल्याकडे क्रेडिट कार्ड किंवा व्हिजिटिंग कार्ड किंवा जे काय शार्प एज असलेली कुठली गोष्ट असेल तर ती स्क्रेप करून यू आर सपोज टू रिमूव्ह इट. यू आर सपोज टू रिमूव्ह इट अगेन्स्ट, म्हणजे यू आर सपोज टू रिमूव्ह इट अगेन्स्ट, म्हणजे ती आता इथे आहे तर ती ट्वीज करून न काढता यू जस्ट स्क्रेप इट आउट. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो मल्टिपल, आणि एका मधुमाशाच्या चावण्याने ॲलर्जिक रिॲक्शन शक्यतो होत नाही. म्हणजे प्रिव्हियस जर एक्सपोजर असेल तर होऊ शकते, पण सिंगल स्टिंगनी नाही आयडियल व्हायला पाहिजे. पण भरपूर मल्टिपल स्टिंग्सनी जनरली लोक येतात विथ एनाफिलॅक्सिस किंवा ॲलर्जिक रिॲक्शन्स. पण ते पण बिकॉज ते स्टिंगर ट्वीज करून सगळं वेनम आपल्या आतमध्ये इंजेक्ट करून, सो दॅट नीड्स टू बी अवॉइडेड. ओके. फक्त जसं आता आपण मगासपासून बऱ्याच गोष्टींवरती चर्चा केली, एक कॉमन मॅन किंवा एक सामान्य माणसाचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी तुम्हाला असे अनेक प्रश्न विचारले. पण आता ही अनुबंध अकॅडमी तुम्ही चालू केलेली आहेत आणि त्याच्यामधनं तुम्ही अशा प्रकारचे हे ट्रेनिंग कोर्सेस देताय, ज्याच्यामध्ये आपण जसं मगाशी म्हणालो की एक प्रॅक्टिकल ट्रेनिंग देणं बऱ्याच वेळेला, अगदी CPR जरी म्हटलं तरी आम्हाला नाही कळणार आहे की पटकन CPR कसा दिला पाहिजे, तर त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेणंच गरजेचं आहे. किंवा स्ट्रोकच्या वेळेला पण तुम्ही जसं म्हणालात तसं. तर मग अशा प्रकारचे ट्रेनिंग कोर्सेस तुम्ही डेव्हलप केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही एक प्रॅक्टिकल नॉलेज कुठेतरी द्यायचा प्रयत्न करताय, तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे. पण मग मला तुम्हाला जाता जाता हेच विचारायचं आहे की मग हे कोर्सेस कशाप्रकारे तुम्ही डिझाईन केलं किंवा ही कॉन्सेप्ट कुठून आली अनुबंधची, आणि मग त्याला रिस्पॉन्स कसा मिळतोय, आणि मग लोकांनी कशाप्रकारे अप्रोच व्हायला पाहिजे, काळाची गरज ही आहे का, कशाप्रकारे? सो बेसिकली ह्याची सुरुवात अशी झाली की मी बेसिकली ॲनेस्थेसिओलॉजिस्ट. सो MD करत असताना मी सायन हॉस्पिटलला होते, विच इज द लार्जेस्ट टर्शरी ट्रॉमा केअर सेंटर दिस पार्ट ऑफ द वर्ल्ड. सो आमच्याकडे एमर्जन्सीज हे आम्ही सतत फेस करत होतो. करेक्ट. मी माझ्या बॅचची आय एम वन ऑफ द हायेस्ट स्कोरर्स. बट इन स्पाईट ऑफ दॅट आम्हाला जेवढं नॉलेज पाहिजे होतं ते असताना सुद्धा मोर दॅन 50% ऑफ द पेशंट्स आम्ही वाचवू शकलेलो नाही आहोत. सगळे रिसोर्सेस आहेत. अँड सी कसं आहे ना, मेडिकल हॉस्पिटल्स, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये सर्वात हायेस्ट क्रीम लेअर स्टुडंट्सच असतात, जे सगळ्यात हुशार असतात. सो वी हॅव ऑल द रिसोर्सेस अवेलेबल. पण जे आपल्याकडे पेशंट्स येतात त्यांना मोर दॅन 50% ऑफ द टाइम्स आम्ही त्यांचा जीव वाचवू शकलेलो नसायचो, कारण फर्स्ट एड दिलेलं गेलेलं नसायचं, किंवा दिलं असेल तर काहीतरी भलतंच देऊन घेऊन यायचे. आम्हाला तो चान्सच नाही मिळायचा की आमचं ज्ञान जे आहे त्यांच्यासाठी उपयोग करून त्यांना त्यांचा जीव आपण वाचवू शकू. दिस वॉज वन थिंग जे माझ्या डोक्यात नेहमीच होतं. इव्हेंच्युअली गोईंग फॉरवर्ड मी अमेरिकन हार्ट असोसिएशनची इन्स्ट्रक्टर बनले.
आफ्टर दॅट मी इंडियन रिसस्टेशन काउन्सिल फेडरेशन, सो आपलं इंडियन काउन्सिल आता बनलेलं आहे रिसस्टेशन काउन्सिल, जे इंडियन गाईडलाईन्स पण डेव्हलप करत आहेत फर्स्ट एड अँड CPR अँड ऑल ऑफ दॅट. सो ॲडव्हान्स, सो डॉक्टर्ससाठी आणि पॅरामेडिकल स्टाफसाठी सुद्धा. सो बेसिकली माझं जर्नी वॉज दिस की आय फाउंड दॅट बाहेर लोकांना माहितीच नाही आहे. वेन आय बिकेम अन अमेरिकन हार्ट असोसिएशन इन्स्ट्रक्टर, आम्ही डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफना आम्ही ॲडव्हान्स ट्रेनिंग्स देतो की हाऊ डू यू सेव्ह लाईव्स इन अन एमर्जन्सी. पण तेच रिफ्लेक्शन आउटसाईड असं जाणवलं की माझी मुलगी ॲक्च्युली डे केअरला असायची त्यावेळेला, आणि तिथे एकदा पडली आणि डोक्याला टेंगूळ आलं, आणि मी त्यांना सांगत होते पाणी सध्या देऊ नका, पण तरीही देवर असं कंपेल्ड, म्हणजे ते कंपल्शन असतं आपल्याकडे सगळ्यांना की पाणी दिलंच पाहिजे. सो बेसिकली वॉट दे डिड वॉज दे वेंट अहेड अँड गेव हर वॉटर. देन आय सेड ओके, नाही हे लोकांना माहीत नाही आहे. सो तिथपासून ही सुरुवात झाली आणि जाणवलं की लोकांना खरंच माहिती नाही. सो तिथपासून देन आय फाउंड आउट की लोक नंतर येऊन सांगायचे की माझा नवरा चहा देत होते, हातात चहा घेतला, चहा पिला आणि तसाच पडला आणि ही पास्ट अवे. जर मला हे आधी माहिती असतं तर मी त्याच्यासाठी काहीतरी केलं असतं. आमच्याकडे एक व्हेरी यंग, सो ही हॅड कम फॉर अ ट्रेनिंग, अजिबात काही बोलत नव्हता, कोपऱ्यात बसून ऐकत होता, आणि आय वॉज लाईक पैसे देऊन स्वतःहून शिकायला आलाय पण काहीच रिस्पॉन्स नाही आहे. मग सगळं ट्रेनिंग झाल्यानंतर येऊन ही वॉज लाईक मी ॲक्च्युली माझ्या भावाच्या 13व्याला आलो होतो, मी UK ला राहतो, मग माझा भाऊ ही जस्ट पास्ट अवे टू कार्डियक अरेस्ट रिसेंटली, आणि कोणीही काही करू शकलं नाही. तो पडला आणि त्याला तसंच उचलून हॉस्पिटलला घेऊन गेले आणि तिथे कळलं की ही हॅज ऑलरेडी पास्ट अवे. तर मी त्याच्यासाठी UK वरनं आलो. मी आता 15 दिवस होतो तुमचं ट्रेनिंग, आय केम अक्रॉस द फ्लायर, आणि फक्त मी ह्याच्यासाठी माझे डेट्स म्हणजे चेंज करून मी हे अटेंड करून चाललो आहोत. कारण ही वॉज लाईक जर मला हे आधी माहिती असतं किंवा माझ्या घरच्यांना माहिती असतं तर कदाचित माझा भाऊ आज जिवंत असतो. सो दीज आर द काइंड ऑफ पार्टिसिपंट्स वी गेट. तर माझं हे विजन अँड मिशन असं होतं की झाल्यानंतर आपण लोक जागे होतात, पण अशी वेळ यायला पाहिजे जिथे आपण आधी शिकू, आणि जिथे जिथे इमर्जन्सी येईल तिथे वी गो अहेड अँड डू समथिंग फॉर देम. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना जीव वाचवण्याची किंवा त्यांचं लाईफ वाचेल, सेकंड चान्स ॲट लाईफ मिळेल अशी सिच्युएशन आपण क्रिएट केली पाहिजे. द विजन अँड मिशन वेअर अनुबंध फर्स्ट एड अकॅडमी इंडिया was established. So the vision and mission is to create one lifesaver in every family in the coming 10 years. Great. नक्कीच मला वाटतं जसं तुम्ही म्हणालात आत्ता तसं की तो लाईफ सेवर आपण बनू शकतो, आणि मला जसं आपण सुरुवातीला आपण म्हटलं तसं की त्याच्यासाठी डॉक्टरच असणं गरजेचं नाही. एक सामान्य माणूस आमच्यासारखा सुद्धा हे प्रॉपर ट्रेनिंग घेऊन शिकून असंख्य लोकांचे जीव वाचू शकतं. मला वाटतं फर्स्ट एडमध्ये ती ताकद आहे कुठेतरी, फक्त आपण ते योग्य पद्धतीने शिकणं, आणि जसं आपण मगासपासून म्हणतो तसं की योग्य पद्धतीने योग्य करणं, चुकीच्या गोष्टी टाळणं, हे कुठेतरी महत्त्वाचं आहे. मला वाटतं आपण आजच्या या कार्यक्रमातनं या सगळ्या गोष्टींना टच अँड गो केलं आहे, परंतु ॲटलिस्ट सांगायचा प्रयत्न केला आहे लोकांना की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे फर्स्ट एडच्या बाबतीत. तर ती खूप महत्त्वाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आपण जसं म्हटलं असं की जे लोक सिरियस आहेत अजूनही आणि त्यांना खरंच हे लाईफ सेवर बनायचं आहे, ती लोक नक्कीच अनुबंधपर्यंत पोहोचतील आणि एक प्रॉपर ट्रेनिंग कोर्स घेऊन असंख्य आयुष्य वाचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील अशी आपण अपेक्षा करूच या डॉक्टर. तुमचं मिशन त्याच्यातच सक्सेसफुल होईल आणि समाजाला त्याचा खूप चांगला फायदा नक्की होऊ शकतो डॉक्टर. तर रुबरूमध्ये तुम्ही येऊन हा अत्यंत महत्त्वाचा विषय खूप छान प्रकारे मांडलात, त्याबद्दल खरोखर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग. येस. तर याच नोटवर जसं डॉक्टरांनी म्हटलं असं की फर्स्ट एड लाईफसेवर असू शकतं, फक्त तुम्ही त्याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचे ट्रेनिंग कोर्सेस आज अवेलेबल आहेत, ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तर त्याचाही विचार तुम्ही नक्की गांभीर्याने केला पाहिजे. आणि याच नोटवरती रुबरू विथ अनुमध्ये आत्ता आम्ही इथेच थांबणार आहोत, परंतु अशाच वेगळ्या चांगल्या कंटेंटसाठी तुम्ही नक्कीच एलिगंट आय मीडियाच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका. आणि आजचा हा कार्यक्रम किंवा आजचा हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला हा मला कॉमेंटमधनं नक्की कळवा. आत्तापर्यंत असेच जोडले गेलात, यापुढेही जोडलेच राहा. थँक्यू सो मच.